आमदार आदरणीय संजयजी बनसोडे साहेब, त्यासह उपस्थित असणारे आपल्या शहरातील माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे मॅडम, उपस्थित असणारे माजी सन्मान्य सदस्य, त्यासह उपस्थित असणारे सर्व पत्रकार, आपल्या नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वृंद, इतर नागरिक, या सर्वांचं आजच्या या सोहळ्यास मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना आजच्या या विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शहरामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा ध्यानस्थ असलेला हा पुतळा आज या ठिकाणी अनावरण होत आहे। या पुतळ्याचं काम आणि सुशोभीकरणाचे काम हे आपण विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, या योजनेतून आपण हाती घेण्यात आलेलं होतं। या योजनेच्या अंतर्गत आपण या कामाकरिता जे सुशोभीकरण केलेलं आहे, त्या सुशोभीकरणासाठी जवळपास एक 16,50,000 रुपये इतका निधी आणि ध्यानस्थ असलेल्या पुतळ्याकरता 17,50,000 रुपये इतका निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेला होता आणि त्या ठिकाणी आपण हे काम पूर्णत्वास नेलेलं आहे। पुतळ्याचं काम जे आहे ते पुणे येथील एक आर्किटेक्ट आहेत, तर त्या आर्किटेक्टच्या माध्यमातून, शिल्पकारांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्याचं अनावरण सोबतच आपण यानंतर बोधनदेवी मंदिर या ठिकाणी एक सभागृह देखील पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं पण अनावरण आपण आजच थोड्या वेळाने करणार आहोत। या व्यतिरिक्त शहरामध्ये आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा देखील काम त्याचा अंतिम टप्प्यात आलेला आहे। क्ले मॉडेलला देखील मंजुरी भेटलेली आहे। मागेच आपल्या शहरातील बरेच नागरिकांनी त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी भेट दिलेली आहे पुतळ्याकरिता पाहण्याकरिता। त्यासह गाडगे महाराजांचा देखील एक पुतळा, पूर्णाकृती पुतळा, आपण त्याचं पण काम करणार आहोत। त्याची निविदा देखील अंतिम टप्प्यात आलेली आहे। अशा पद्धतीने शहरामध्ये जे काही राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे आहेत, त्या पुतळ्याचं नियोजन केलेलं आहे। बाबासाहेबांचा पुतळा देखील आपण पूर्ण केलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील आपण त्या ठिकाणी स्थानापन्न केलेला आहे। त्याचंही अनावरण लवकरच होणार आहे। या माध्यमातून सांगू इच्छितो की नगर परिषदेच्या वतीने जे काही सुशोभीकरणाचे कामं या ठिकाणी सुरू आहेत, त्याकरिता मी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। दे दी हमें आजादी, बिना खड़क बिना काल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। ज्यांची प्रति आणि मुक्ती संतासारखी होती आणि ज्यांना साऱ्या जगानं मानलं, म्हणजे महात्मा गांधींना आपण भारतीय जरी आपले म्हणत असलो तरी साऱ्या जगातल्या क्रांतीची प्रेरणा हे महात्मा गांधी आहेत। आणि आज 2 ऑक्टोबर हा जगभर जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। ज्या महात्म्यानं आपल्याला अहिंसेचा विचार दिला, ज्या महात्म्यानं आपल्याला सत्याग्रहाचं शस्त्र दिलं आणि ज्या महात्म्यानं आपल्याला बंधुत्वाची प्रेरणा दिली, त्या महात्मा गांधींचा या गार्डन मध्ये असणारा पुतळा, उदगीरमध्ये जी वैचारिक ठेवण झालेली आहे, वैचारिक विकास उदगीर मधला जो झालेला आहे, त्या पद्धतीनं आपल्याला जर आठवत नसेल तर, म्हणजे उदगीरकरांना आठवत असेल, आदरणीय बनसोडे साहेब आपण 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर एक उपक्रम राबवला होता। म्हणजे भारतात, आमचा दावा आहे की भारतात तो उपक्रम झाला नाही। महात्मा गांधीच्या जयंतीचं 150 वर्ष होतं आणि त्या 150 वर्षानिमित्त उदगीर मधल्या सगळ्या विचारी लोकांनी एकत्र येऊन एक व्यासपीठ स्थापन केलं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून गांधीजींच्या जयंतीनिमित्त 150 व्याख्यानं करण्याचा उपक्रम आपण केला। बनसोडे साहेब तुम्ही आमच्या सोबत होता त्यावेळी, आपल्याला माहिती। फक्त आपल्याला काय झालं, विधानसभेची आचारसंहिता लागल्यानं त्या कार्यक्रमाचा समारोप करता आला नाही, परंतु आपल्याला, मला सांगायला आनंद होतो की 150 व्याख्यानाचं उद्दिष्ट असताना 185 व्याख्यानं त्यावेळी आपण केली आणि उदगीरनं, केवळ उदगीरलाच नाही, ते शेजारच्या 2 जिल्ह्यामध्ये किमान 30 ते 40,000 लोकांपर्यंत गांधीजीचा संदेश पेरण्याचं काम उदगीरकरांनी केलेलं आहे। म्हणजे उदगीरची ही वैचारिक भूमिका आहे आणि उदगीरनं हे सातत्याने केलेलं आहे आणि आम्हाला नेतृत्वही त्याच पद्धतीचं मिळालं। म्हणजे 2 वर्षाखाली मला वाटतं इथं चिन्मयी सुमित यांच्या गांधीजीवरच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आपण केला होता आणि त्या कार्यक्रमात बनसोडे साहेबांनी घोषणा केली होती की त्या चिन्मयी सुमितचं जे अभिवाचनाचा कार्यक्रम झाला होता, गांधीजी समजून घ्यायचा असेल तर गांधीजी वाचावा लागतो, गांधीजी ऐकावा लागतो। गांधी एवढं समजायला सोपंही काही नाही आणि गांधी एवढं समजायलाही अवघड नाही। मात्र चिन्मयी सुमितच्या कार्यक्रम, मला वाटतं बनसोडे साहेबांनी त्याची घोषणा केली होती की इथं बापूजींचा ध्यानस्थ पुतळा असेल आणि त्या शब्दपूर्तीकडे आज योगायोग असा आहे की आज बापूजींची जयंती आहे, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि आज दसरा आहे आणि या सगळ्याचा योग साधून आपण बापूजींच्या प्रती नतमस्तक होत आहोत। आणि या मी आता जो उपक्रम सांगितला तो उपक्रम करताना आम्ही
सर्वेशांना बसवत पाटील नागरिक सगळीच मंडळी उदगीरकर सगळी होती आणि या सगळ्यांनी मिळून तो उपक्रम राबवला होता. एक दिवसही आम्हाला खंड पडला नाही. सलग 20 दिवसामध्ये 185 व्याख्यान करण्याचा उपक्रम आपण त्यावेळेस राबवला. आणि ही व्याख्यान करत असताना केवळ मोठ्या गावात मोठ्या शहरात नाही तर तांडा वाडी वस्ती या सर्व ठिकाणपर्यंत गेलो. उदगीर तर सोडलंच, आपण लातूरच्याही मर्यादा सोडून नांदेड जिल्ह्यात बिदर जिल्ह्यात म्हणजे राज्याच्याही मर्यादा सोडून आपण गांधीजी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या संयोजन समितीचे अध्यक्ष श्री रमेश आंबरकर यांना विनंती करतो त्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके संजयजी बनसोडे साहेब, सीओ साहेब, आत्ताच लातूरून आलेले बद्दर साहेब, उपस्थित सर्व माजी नगरसेवक, उदगीर नगरीचे ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो, आज 2 ऑक्टोबरचा योग इतका चांगला आहे. म्हटलं जातं की 10 दिवसाची ही नवरात्र होती. 823 वर्षानंतर असा योग आलेला आहे. तसंच आज आंबेडकरांचं हे आहे, दसरा आहे, गांधीजीचा आहे आणि लाल बहादूर शास्त्री आहे. म्हणजे आपण त्रिसंगम बघितलं होतो, पण आज 4 आणि 5 घटना एकत्रित आलेल्या आहेत. खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी महात्मा गांधींनी काय काय केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या सगळ्याला माहिती असताना हे पुढील पिढीला कळावं हे त्याचं फार महत्व आहे. मला असं सांगायचं आहे की आपण येत असताना आपल्या नातवांना आणि मुलांना अवश्य गांधीच्या जयंतीच्या दिवशी घेऊन यायला पाहिजे. गांधीजीचे विचार हे जगात सगळ्यांना मान्य केलेलं आहे. खरं म्हणजे 20व्या सदीचं काही देणगी जगाला असेल तर ती आहे महात्मा गांधी आणि बुद्ध, आणि हे दोन्ही आपल्या भारतातून आहेत. ही आपल्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्याला हे स्वाभिमान बाळगायला पाहिजे आणि आपल्याला घरोघर गांधीजी कळायला पाहिजे. आपण 150व्या जयंती निमित्त हे विचार मुलापर्यंत जायला पाहिजे. खरं आपण आपल्या वयातल्या सगळ्यांना गांधीजीचं महत्व माहित आहे, पण येणाऱ्या पिढीला माहिती असावं म्हणून आपण गांधी जयंतीची गांधीची माहिती व्हाण्यासाठी खेडोपाडी जाऊन 185 कार्यक्रम घेतले. खरं म्हणजे आमची संकल्पना 150 लोकांचीच होती, पण लोक एवढे जोडत गेले की 10 ते 12 दिवसाच्या अवधीमध्ये स्वयंपूर्ण स्वतःच्या पैशानं स्वतःची गाडी घेऊन खेडोपाडी जाऊन लोकांना गांधी काय आहे हे लोकांना कळावं अशी त्याची भावना होती आणि ते स्वतः जाऊन लोकांना सांगितले. 150 सभा असताना आम्ही 185 सभा घेतल्या. अजून सातत्यानं हे कार्यक्रम करणं सगळ्यांची इच्छा होती. मला वाटते की आज सुद्धा महात्मा गांधीच्या विचाराची खूप गरज आहे. एकूणच देशामध्ये जी अराजकता मांडली आहे त्याच्यासाठी गांधी विचार असणं फार महत्वाचं आहे. ज्यानं जगाला हे संदेश दिलेला आहे. G20चे 20 लोक, जगातले 20 देशाचे नेते आले होते. ते चप्पल काढून 2 किलोमीटर जाऊन गांधीच्या पुतळ्यावर नतमस्तक होतात. असा गांधी आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे हे कळणं आणि नवीन पिढीला कळवणं हे फार महत्वाचं आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त जर पुस्तकं छापले गेले तर ते गांधीजीवर छापले गेलेले आहेत. महात्मा गांधीवर 1,55,000 पुस्तकं छापले गेलेले आहेत. गीता आणि गांधीजीवर हे पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणात छापले गेलेले आहेत. हे लोकांना कळणं महत्वाचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तर आपण सगळ्यांना आज संकल्प करा की गांधी विचार हा आपल्या सगळ्यांना, आपल्या मुलांना आपण कळवणं फार महत्वाचं आहे. तर आज हा संदेश आपण घेऊन जा. आपल्या पुढे सातत्यानं गांधी पुतळा ठेवण्याचं हेच कारण आहे की त्यांचे विचार आपल्या आचरणात यावं, आपण त्यांना सातत्यानं आठवणीत ठेवावं, हेच त्याच्या मागचा उद्देश आहे. मला वाटते की याच्यापेक्षा जास्त आदरांजली गांधीजीला दुसरी काही दिली जाणार नाही. त्यांची विचार पटवून घेणे, त्यांचे विचार माहिती करून घेणे आणि मुलांना देणे हेच त्यांच्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी एवढं बोलून माझी जागा घेतो. धन्यवाद. या उदगीरचं हे वैशिष्ट्य आहे सुधीर भाऊ. दुसरीकडे खुर्ची ओढायची असते, आपल्याला खुर्ची दिली जाते. तर या गांधी विचाराची प्रासंगिकता
गांधी विचाराच्या संदर्भानं उदगीरमध्ये जे सातत्यानं सुरू असतं त्याची मांडणी रमेशांना यांनी केली आहे. त्यानंतर माननीय राजेश्वरजी नेटुरे साहेब इथं उपस्थित आहेत. मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव साहेबांना विनंती करतो की आपण माननीय नेटुरे साहेबांचा सत्कार करावा. शेफी आसमी साहेब, बाळासाहेबजी पाटोदे यांचाही सत्कार करतील. मी विनंती करतो अलर्ट साहेब आपण विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. लोणारे सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. यानंतर कालच ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला गेला. 1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन असतो आणि त्यानिमित्तानं ज्येष्ठांप्रती वंदन करणं ही आपली संस्कृती आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रातिनिधिक पदाधिकारी आपण बोलून त्याचा सत्कार करणार आहोत. सन्माननीय मुरलीधर जाधव साहेब, सन्माननीय दीपकजी परसुलकर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, जिवाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय विश्वनाथराव रुपे गुरुजी आणि त्यांचे कोणी आणि सदस्य असतील ज्येष्ठ नागरिक तर त्यांना विनंती आहे की कृपया आपण येऊन हा सत्कार स्वीकारावा. ज्येष्ठांना वंदन करणे, ज्येष्ठांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली संस्कृती आहे. या ज्येष्ठांचा गौरव आणि सगळ्यात महत्वाचं ही ज्येष्ठ मंडळी समाजाला ऊर्जा देण्याचं काम करत असतात. उदगीरमध्ये सातत्याने जे उपक्रम होत असतात त्यांचा बॅकबोन असणारे ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघ, जिव्हाळा ग्रुप आणि त्यांचे सहकारी या सर्वांचा सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते इथे सत्कार होतो आहे. यानंतर उदगीर नगर परिषद कार्यालयाद्वारे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान 2025 अंतर्गत वृक्ष लागवडीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यासाठी मी निमंत्रित करतो शेख इस्माईल माळी वृक्ष विभाग यांनी आपला सत्कार स्वीकारावा. माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन पाठीवर हात द्यावी. वृक्ष लागवडीमध्ये छान काम केलं साहेब. त्यानंतर विशाल सूर्यवंशी, त्यानंतर दिनेश सूर्यवंशी, त्यानंतर उपाध्याय अंकुश, त्यानंतर अंतोष सूर्यवंशी. वृक्ष लागवडी सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरीव असं काम केलेलं आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आपण या 5 सहकाऱ्यांचा सन्मान माननीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते करत आहोत. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपल्या गांधीजीला स्मरताना त्यांच्या विचाराचं स्मरण आपण करत आहोत. आपल्याला चित्रापेक्षा चरित्राचं पूजन जर केलं तर आपल्या विचारांना दिशा मिळू शकते. म्हणजे ज्या महात्म्यानं जगाला दिशा दिली, मार्टिन ल्युथर किंग पासून ते बराक ओबामा पर्यंत, म्हणजे बराक ओबामाने सांगितलं की माझ्या क्रांतीची प्रेरणा ही गांधीजी आहेत. सन्माननीय गाडे साहेब, PI साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. मुख्याधिकारी साहेब
डेप्युटी सीओ शिंदे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण गाडे साहेबांचा सत्कार करावा. तर आपण विचारांची पूजा करत असतो आणि त्यासाठी प्रतीक हा पुतळा, हा ध्यानस्थ पुतळा आपल्याला कायम गांधीजींचा विचार देणार आहे. आपण बोलत होतो गांधीजीच्या प्रेरणेबद्दल की गांधीजींनी केवळ भारतीयांनाच प्रेरणा दिली नाही, म्हणजे आज 150 वर्ष होऊन गेली तरी गांधी आठवावे लागतात, गांधी आठवत राहतात. आणि गांधीजी म्हणजे गांधीजींच्या विचारांच्या बद्दल अनेकांचे मतभेद असू शकतील, मात्र गांधीजींनी जो सत्याचा मार्ग दिला, गांधीजींनी जो अहिंसेचा मार्ग दिला, गांधीजींनी जो ग्राम स्वराज्याचा मंत्र दिला, म्हणजे आज आमची अवस्था अशी का आहे तर गांधी विचाराच्याकडे दुर्लक्षामुळे अशी अवस्था आहे. म्हणजे गांधीजींनी खेडी सक्षम व्हावीत, खेडी भक्कम व्हावीत हा जो विचार दिला होता त्याला आम्ही मागे टाकल्यामुळे थोडा तोही परिणाम आपल्याला जाणवत असतो. आणि म्हणून आज जगभर अनेक देशांमध्ये ज्या क्रांत्या चालू आहेत त्या क्रांतीची प्रेरणा गांधीजी आहे. स्वदेशीचा मंत्र गांधीजींनी दिला आणि त्या स्वदेशी चळवळ पुन्हा एकदा गतिमान करण्याची गरज झाली आहे. मी माननीय राजेश्वरजी निटोरे साहेब माजी नगराध्यक्षांना विनंती करतो की या निमित्ताने आपण संबोधित करावं. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त गांधीजीच्या पुतळ्याचं आज अनावरण तुमच्या आमचे लाडके आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी नामदार मनसुडे साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. वेळ लागला पण अतिशय चांगल्या दिवशी चांगलं काम झालेलं आहे. बरेच आपण उद्घाटन करतो, बरेच आपण केलेली आहेत, पण हा अनावरणाचा दिवस म्हणजे एक आपल्या सर्वांना स्वाभिमान आणि अभिमान, भारतात राहणाऱ्या सर्वच नागरिक, कुठलेही नागरिक असेल, कुठली महिला असेल, कुठलेही पुरुष असतील, त्या नागरिकांना सर्वांनाच अभिमान वाटेल असा या पुतळ्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटलं पाहिजे. त्यांचे विचार, त्यांचे आचार आता गुरसुरकरांनी सांगितलं. इतर आपण कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहतो. रंगा नाही का? हा रंगा कुठे गेलाय? बर, ठीक आहे, हरकत नाही. कुठे गेले? ज्यांनी रात्रंदिवस गांधीजीच्या विचाराला घेऊन आवरात सत्याग्रह केले, नुसतं सत्याग्रहच केलं नाही, जेलही भोगला. असं एक आपल्यापैकी सर्वांनी असलेले एक रंगा राजपुरे, आज मला आवर्जून त्याचं नाव घेऊ वाटतंय. यापूर्वीच्या ज्या वेळेस बैठका झाल्या, रमेश अण्णा असतील, बसवराज पाटील असतील, साहेब गेल्या 25-30 वर्षाखाली सांगतो मी, त्यावेळेस आवर्जून त्या बैठकीला इथं पुतळा व्हावं ही कल्पना त्या माणसांनी वेळोवेळी मी अध्यक्ष असताना येऊन केली आहे. आपण त्या पद्धतीने ठराव केला, त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टीच्या सूचना केल्या, टेंडरही काढलं होतं. तर त्याला आज मूर्त लागलंय ते मी बनसुडे साहेबाच्या हस्ते आज त्याचं अनावरण झाले. मला आनंद वाटतोय अतिशय. हा पुतळा मला साहेब माझ्या ह्याच्यात रोडवर होतं, तिथं म्हणजे येणार जाणाऱ्या प्रत्येक पब्लिकला बघता यावं म्हणून तिथं आम्ही तिथं केलं होतं. हरकत नाही, इथं झालं काही वाईट नाही, पण झाला आपण त्यांचा पुतळा अनावरण आहे. प्रत्येकाला या दिवशीच्या आणि दसरा या दोन्ही योग घडून आलाय. दसऱ्याच्या वेळी महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांनाच मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. इथं मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना शुभेच्छा देतो. परत त्यांच्या विचार, त्यांचे आचार आपल्या जीवनात आपल्याला व आपल्या येणाऱ्या पिढीला दिशा द्यावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद आदरणीय साहेब. महात्मा गांधींचा विचार हा सामान्य माणसांपासून जगपातळीवरच्या नेत्यांना भावला. एकदा काय झालं की महात्मा गांधींना देशसेवा कशी करायची असा प्रश्न एकाने विचारला आणि काही माणसं त्यांच्या आश्रमात गेली की बापूजी आम्हाला देशाची सेवा करायची, आम्ही काय करावं सांगा. बापूजी काय करत होते? एवढा मोठा माणूस बापूजी मेथी निवडत बसले होते आणि मेथी निवडत असताना त्या माणसाने विचारले की आम्ही काय करायचं. तेव्हा त्या बापूजींनी सांगितले की आश्रमात जे काम आहे ते करा, शिल्लक आहे ते. सगळीकडे पाहिलं तर शौचालय धुवायचं काम बाकी होतं आणि शौचालय धुवायचं काम बाकी असताना बापूजींनी त्यांना सांगितलं की शौचालय धुवायचं काम तुम्ही करा
तेव्हा ते व्यापारी मोठे होते, त्यांनी सांगितले की आमच्याकडे तर बघा, आमच्या पोटात 5-5 अंड्यात एवढं सोनं आमच्या अंगावर, बापूजी आम्हाला तुम्ही शौचालय धुवायचं काम सांगता का? तेव्हा बापूजींनी त्यांना विचारलं, तुम्हाला जर हे काम करता येत नसेल तर तुम्ही देशसेवा करू शकत नाही, कारण आपल्या वाट्याला आलेलं काम करणं म्हणजे देशसेवा, हा मूलमंत्र गांधीजींनी आपल्याला दिला. मित्र, हा संदेश आजच्या निमित्तानं आपला एवढा संदेश जरी आपण लक्षात घेतला की माझ्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करणे, ज्याला हे काम करता येतं त्याला वेगळी देशसेवा करण्याची गरज नाही. बापूजींनी घालून दिलेला समतेचा मंत्र, बापूजींनी घालून दिलेला अभ्युत्थानाचा मंत्र, बापूजींनी घालून दिलेला ग्रामविकासाचा मंत्र आणि बापूजींनी घालून दिलेला स्वदेशीचा मंत्र, या मंत्रावर जर आपल्याला वाटचाल करता आली तर ते निश्चितपणे प्रेरणादायी असणार आहे. हा पुतळा बापूजींचा ध्यानस्थ पुतळा आहे. ध्यानात असलेला माणूस कायम प्रेरणा देतो. या ज्या बापूजींनी आपल्याला प्रेरणा दिली त्या बापूजींच्या या प्रेरणा, या पुतळ्याची संकल्पना ज्यांनी मांडली आणि ती अस्तित्वात नेली त्या आदरणीय सन्माननीय बनसोडे साहेबांना विनंती करतो त्या निमित्ताने आपण आम्हाला संबोधित करावं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ध्यानस्थ पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भागाचे नेते आदरणीय राष्ट्रवादी मोठे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मखानसे, आपले मुख्य अधिकारी सोमनाथजी जाधव, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, माजी उपनगराध्यक्ष सुधीरभाई भोसलेजी, माजी उपनगराध्यक्ष फैजुका पठाणजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस समीरभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सय्यद जहरमिया, मार्केट कमिटीचे संचालक वसंत पाटीलजी, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्यामभाऊ डावळेजी, सनाउल्ला खानजी, शशिकांत बनसोडेजी, भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट दत्ता पाटील, माजी मित्र अनिल मोदाळेजी, बाळासाहेब पाटोलेजी, नगरसेवक राजकुमार भागरावजी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा मधुमतीताई शेट्टीताई, उर्मिलाताई वाघमारे, राजकुमारजी चव्हाण, वैशालीताई कांबळे, ॲडव्होकेट वर्षाताई कांबळे, उषाताई कांबळे, आदरणीय माझ्या भगिनी प्रीती कमिटकरताई, नरसिंह शिंदेजी, मायाताई कांबळे, फयाज शेख, विलास शिंदे, वाटोडा नेताचे संपादक रामेश्वरजी बद्रासाहेब, अशोक गंधारेजी, रोनल गायकवाडजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफी हासमीजी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जगलेजी, वाहिद कुरेशीजी, संशक्ती बलांडेजी, सतीश कांबळेजी, राजकुमार गंधारेजी, अविनाश गायकवाडजी, रोष शेखजी, बाबू साळुंके, माझे मित्र ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुरसुटकरजी, एस एस पाटीलजी, कृष्णनाथ मोरपेसाहेब, दीपक बनसोडकरजी, मुरलीधर जाधवजी, सुरेश भिंचेजी, फिरोज पठाण, संदीप देशमुख, बंटी हरकिरे, असिल काजी, प्राध्यापक प्रवीण जोहारेजी, अनिल केसरजी, आरिफ हाशमीजी, रुपेंद्रजी चव्हाण, शिवकुमार कांबळेजी, समीर शेख, इम्रान हाशमी, इम्रान शेख, इब्राहिम, आमचे मित्र इब्राहिम देवजलकरजी, अजय गोशनवारजी, सतीश पाटील मानकीकरजी, आमचे मित्र आशिष हांगरकेजी, माजी नगरसेवक नागेश आष्टोरेजी, पत्रकार साक्षी पत्रकार माझे मित्र युवराज धोत्रेजी, दुसरे पुणे नगरीचे पत्रकार रोशन मुल्लाजी, आपले सगळ्यांचे माऊली ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेतृत्वावर, जनार्दनजी जाधव, अजित फुलारीजी, ज्ञानेश्वर पाटील, देवेंद्रजी गायकवाड, हनुमंत केंद्रजी, हिफजलमान हाशमीजी, उपस्थित शहरातील पंचक्रोशीतून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त महात्माजींना विनम्र असा या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीनं
अभिवादन या ठिकाणी मी करतो। तसेच आज लाल बहादूर शास्त्री यांची पण जयंती आहे, त्यांना सुद्धा मी विनम्र असं अभिवादन करतो। मित्रांनो, उदगीरकरांसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। 2 ऑक्टोबर हा दिवस भारताच्या इतिहासात एक महान युगाचे जनक म्हणून ओळखला जाणारा आपला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीवर सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे। गांधींचे जीवन म्हणजे सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मूल्यांचा एक जिवंत आदर्श त्यांनी आपल्या देशाला या ठिकाणी घालून दिलेला आहे। त्यांचं कार्य केवळ भारताच्या स्वातंत्र्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते जगभरातील शांतता, न्याय आणि सामाजिक समतेसाठी आजही प्रेरणादायी या ठिकाणी ठरलेला आहे। मित्रांनो, म्हणून भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील योगदान गांधींचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही काम केलं, स्वदेशी आणि ग्राम स्वराज्याच्या संदर्भात सुद्धा महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने काम केलं, आणि म्हणून महात्मा गांधींच्या साधेपणाचा, धोरणातील पेहरावाचा प्रभाव आज आपल्या देशावरती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि होत आहे। शिक्षण आणि स्वावलंबन, शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा आणि स्वावलंबन यावे, त्यांचा त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी भर होता। आजही गांधींच्या विचार आपल्याला शांतता आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा त्या ठिकाणी देतात। संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा त्यांचा आज आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जयंती साजरी करण्याचं घोषित त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून आपण सुद्धा जाणीवपूर्वक 2 ऑक्टोबर हा दिवस, खर तर आणखीन सुशोभीकरणाचं काम आणखीन बाकी आहे, पण काही समाजसेवकांनी मला सूचना केली की बाबा 2 ऑक्टोबर आहे, आम्हाला महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यासाठी आपण तो लोकार्पण सोहळा आपण जरा 2 ऑक्टोबर दिवशी त्या ठिकाणी घेतला पाहिजे, अशी मला त्या ठिकाणी सूचना केली। आणि म्हणून आज आपण मोजक्या जनतेमध्येच आणि आपल्या शेतकरी बांधवावरती प्रचंड मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे, आणि म्हणून साध्या पद्धतीनेच जे महात्मा गांधींचे विचार होते त्याच पद्धतीने आपण साध्या पद्धतीने लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय आपण तात्काळ त्या ठिकाणी घेतला। खरं तर आता धनंजय उडसुळकर साहेब सांगत होते, गेल्या वर्षीच आपण ज्यावेळेस महात्मा गांधीजींना आपण अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेसच मी सर्व गांधी प्रेमींना एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षी तुम्हाला इथं ध्यानस्थ महात्मा गांधींचा पुतळा उभा करून देण्याचा मी शब्द त्या ठिकाणी दिला होता, आणि आज तो पाळण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचा आनंद मला त्या ठिकाणी मिळतो आहे। जसं आता निटोरे साहेब बोलले, आदरणीय रमेश अण्णा बोलले, उडसुळकर साहेबांनी सांगितलं, इथं ज्यावेळेस महात्मा गांधींची 150वी जयंती ज्यावेळेस होती, त्यावेळेस एक कमिटी आपण एस परिषद आपण त्यावेळेस निर्माण त्या ठिकाणी केली होती, आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आपण ठरवलं होतं की 150 व्याख्यान जे पुढची पिढी आहे त्याला महात्मा गांधींचे विचार, आचार हे कळाले पाहिजे, आणि म्हणून ते व्याख्यान आपण त्या ठिकाणी करण्याचं आयोजित केलं होतं। पण जवळजवळ 185 व्याख्यान त्या ठिकाणी झाले, आणि त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीचा एक मेसेज चांगल्या पद्धतीने समाजामध्ये त्या ठिकाणी गेला, आणि म्हणूनच आपण अतिशय भव्य दिव्य लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही असा एवढा चांगला पुतळा नसेल, एवढा चांगला पुतळा आपण मुक्तीमध्ये बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आपल्या सर्वांची आता जबाबदारी आहे की महात्मा गांधीजींचे विचार आपल्याला समाजामध्ये रुजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। सत्य आणि अहिंसेचा मार्ग हेच त्यांचं जीवन तत्वज्ञान होतं। त्यांनी या मूल्यावर आधारित एक स्वतंत्र आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचं सुद्धा त्यांनी स्वप्न पाहिलं होतं, आणि म्हणून ते स्वप्न आपल्याला देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रेरणेतून, त्यांच्या संकल्पनेतून एक विकसित भारत निर्माण करण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं मित्रांनो।
आज आता नगरपालिकेच्या सीओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या महात्माने हा भारत देश घडवला त्या सर्व महात्मांचे स्मारक, त्यांचे पुतळे पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याकरता आपल्या शहरात असावे, या दृष्टिकोनातून आपण आता महात्मा गांधींचा पुतळ्याचं केलं. स्वच्छतेचे जनक म्हणून संत गाडगेबाबा ओळखले जातात. त्यांचा सुद्धा पुतळा आपण मार्केट यार्ड मध्ये थोड्या दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बसवतोय. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा सुद्धा अनेक समाजसेवकांनी माझ्याकडे त्या ठिकाणी मागणी केली आहे की भाऊ सगळ्यांचे पुतळे त्या ठिकाणी होत आहेत, पण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा सुद्धा आपल्या शहरात उभारला पाहिजे आणि तेही पूर्णाकृती पुतळा उभारला पाहिजे, ही त्यांची भूमिका त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून मी आजच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शब्द देतो की कसल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आपण पूर्णाकृती बसवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, त्यांचं स्मारक, त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अतिशय भव्य दिव्य अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं काम, स्मारकाचं काम त्या ठिकाणी होतंय. लवकरात लवकर त्याचं सुद्धा लोकार्पण सोहळा आपण त्या ठिकाणी करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा आपल्याला आज धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी करायचा होता, पण प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आहे. आपला शेतकरी बांधव खूप दुःखी आहे आणि म्हणून त्यांना आपण महायुतीच्या सरकारने त्यांना अडचणीतून दूर काढलं पाहिजे आणि त्यांची दिवाळी गोड केली पाहिजे. म्हणून आम्ही सातत्यानं सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे आम्ही पाठपुरावा करून पहिला हप्ता जवळजवळ 400 कोटी रुपये आपल्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचं सुद्धा वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं. आता सप्टेंबरचे सगळे पंचनामे करून आम्ही आता तो अहवाल जिल्हाधिकारी महोदयाकडे आम्ही त्या ठिकाणी देतोय. पण मी माझ्या इथल्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा आपापल्या गावामध्ये आपापल्या शेतकरी बांधवांपर्यंत एक मेसेज त्या ठिकाणी पोहोचवला पाहिजे. काल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समेत होतो, त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्याला न्याय देण्याची एक घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केली आहे. ज्या जमिनी खरडून, म्हणजे नदीकाठच्या जमिनी ज्या खरडून पूर्णपणे शेत उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याला रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत आपण हेक्टरी 2.5 लाख रुपयाची त्या ठिकाणी आपण मदत करणार आहोत. आपण त्याचा JR काल त्या ठिकाणी निघाला. आता जवळजवळ पुण्या शेतकरी बांधवाची पूर्णपणे जमीन खरडून त्या ठिकाणी गेलेली आहे. त्याचे पूर्णपणे पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्याला 2.5 लाख रुपये हेक्टरी देण्याचं काम महायुतीच्या सरकारने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ज्यांच्या विहिरी असतील, जे शेतीला लागणारे साहित्य असतील ते वाहून गेलेत, नष्ट झालेत, जे नुकसान झाले, त्यांना सुद्धा 40,000 रुपये एका विहिरीला देण्याचं काम आम्ही राज्य शासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा मेसेज सांभाळून सगळ्या सरपंच, सोसायटीचे चेअरमन, आपले पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, या सगळ्याला तो मेसेज त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याची दिवाळी त्या ठिकाणी गोड झाली पाहिजे. आणि म्हणून एकदा शेतकरी आपला सुखी झाला की नंतर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. खरं तर आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्या महत्वाच्या दिनी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत. आज विजयादशमी आहे, धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. त्या दोन्ही त्या महत्वाच्या सणानिमित्त या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी लाख या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि नगरपालिकेचे सीओ अतिशय कर्तव्यदक्ष शिव त्या ठिकाणी आहेत. मला त्यांना विनंती करायची आहे, अनिल भाऊ अतिशय पुतळा तुम्ही छान केलाय, आता सुशोभीकरण अतिशय छान झालं पाहिजे. इथं एकदम लँडस्केपिंग वगैरे जरा वेगवेगळ्या पद्धतीचे वृक्षवर त्या ठिकाणी लागवली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण जर केलं तर आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक इथे येऊन महात्मा गांधीला अभिवादन करतील, त्यांना प्रार्थना या ठिकाणी करतील, थोड्याशा मिटिंग त्या ठिकाणी होतील. अतिशय चांगलं पद्धतीचं ठिकाण या मेन ठिकाणी त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून सीओ साहेब दुसरी एक सूचना मला विनंती करायची आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आपलं चालू आहे. अनेक सूचना जनतेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आपले एक स्वतंत्र अधिकारी त्या स्कीमवरती आपण त्या ठिकाणी ठेवून बारकाईने त्याचं काम क्वालिटीचं होतंय का नाही आणि ते क्वालिटीचं होण्याकरता आपण ते
बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशी सुद्धा सूचना विनंती तुम्हाला या ठिकाणी मी करतो. कारण ते ड्रेनेजचं काम अतिशय महत्वाचं आहे. एकदा ड्रेनेजचं काम झालं की आपण एक चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी तयार करू आणि जेवढे काय रस्ते उघडले गेले तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ते स्ट्रक्चर करून देतीलच, पण आपल्याला एक स्मार्ट सिटी करायचं. त्या स्मार्ट सिटी करण्याकरता जेवढा काही निधी भविष्यात लागेल तेवढा सुद्धा निधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. महात्मा गांधीजीच्या बाजूलाच आपण नगरपंचायतीची इमारत आपण आता मंजूर करतोय. भव्य दिव्य अशी नगरपालिकेची इमारत आपल्या शहरामध्ये आज तक त्या ठिकाणी नव्हती आणि ते मंजूर करण्याचं काम आपण करून एक भव्य दिव्य इमारत करून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. एवढाही या शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. मला काही कर्मचाऱ्यांचा सत्कार वृक्ष लागवडी संदर्भामध्ये या ठिकाणी केला गेला. मला नगरपालिकेच्या सर्व बांधवांना मला विनंती करायची आहे की जिथं जिथं मोकळी जागा असेल तिथं तिथं वृक्ष लागवडीचं काम आपण त्या ठिकाणी केलंच पाहिजे. आणि एक आपली ग्रीन सिटी उदगीर हे ग्रीन सिटी त्या ठिकाणची असायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे. यासाठी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी आपण करूया. परत एकदा मी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना विनम्र असं या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजच्या या अतिशय पवित्र दिवशी मनापासून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि नगरपालिकेने या कार्यक्रमाला आपण मला बोलवलात, सन्मान दिलात त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि अनिलजी अतिशय देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि थांबतो. जय